की लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे. आणि रोहित दादाने आतापर्यंत पाण्याबाबतीत तर इथं कर्जत शहरात व जामखेडमध्ये काहीच केलेलं नाही. आता कसं आहे, राम शिंदे साहेबांनी वैयक्तिक ते आमदार बी होते विधान परिषदेवर, मागच्या दारातून ते गेलते बी. राहिला विषय केंद्रात सरकार त्यांचंच आहे, महाराष्ट्रात बी सरकार त्यांचंच होतं. मग त्यांच्या दृष्टिकोनातून किती काम आले हे त्यांनाच विचारतो. ते फक्त रोहित दादांनी कुठलंही काम आणलं तर ते म्हणजे त्याला खोडा घालतात. 25 वर्षापासून आहे ना त्यांच्याकडं मतदारसंघ होता, बालेकिल्ला म्हणतात ना भाजपवाले. तर मग हा महागच प्रश्न सुटायला पाहिजे होता. नुसते खोटे आश्वासन शिंदे साहेब देत नाहीत. रोहित दादांनी फक्त आम्हाला आश्वासनं दिलेत. म्हणजे कर्जतकरांनी आणि जामखेडकरांनी ठरवलेलंच आहे, जे भीमा नदीचं पार्सल आहे ना, चपला घेऊन पळवणारच आहेत. इतकं कॉम्पिटिशन त्यांना आहे ना, ते करून दाखवायचं. त्यावेळेस राम शिंदेच येणार. नुसता निधी आणून काही होत नाही, तो निधी अंमलात पण आणला पाहिजे आणि त्या सुधारणा घडून पण आणल्या पाहिजे. कर्जतला एकही मुतारी बांधली नाही आणि आता लोकांना सांगायला लागले तुतारी वाजवा. आता इथे लोकांना कळत नाही असंच म्हणत नाही, पुण्यामध्ये त्यांची एवढी क्रेज आहे, लोकांना अजून पण कळत नाही की रोहितदादा म्हणजे काय. नमस्कार, मी ऋतुजा. वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आहोत कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघामध्ये. कर्जत जामखेड हा विधानसभा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, पण 2019मध्ये चित्र पालटले गेलं. मागच्या 3 पंचवार्षिकमध्ये भाजपचे आमदार सदाशिव लोखंडे यांचं इथे वर्चस्व होतं. 2019मध्ये चित्र पलटलं आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे युवा आमदार म्हणून निवडून आले. तसं पाहिलं तर कर्जत जामखेड हा दुष्काळी भाग मानला जातो. इथे पाण्याचा प्रश्न आहे, MIDCचा प्रश्न आहे, बेरोजगारीचा प्रश्न आहे, रस्त्यांचा प्रश्न आहे, असे अनेक प्रश्न आहेत. इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे. आणि ह्यावेळेस पाहिलं तर शरद पवार यांच्या गटाकडून रोहित पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर भाजपकडून राम शिंदे त्यांच्या विरोधात आहे. आपण पाहूयात इथल्या लोकांचं काय म्हणणं आहे, इथल्या समस्या ज्या काही आहेत त्या समस्या सोडवल्या गेलेल्या आहेत का, किंवा येणाऱ्या उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे आणि प्रचार कसा सुरू आहे. नेमकं कुणाच्या खांद्यावर गुलाल पडेल, जनतेचा कौल कसा असेल, पाहूयात. काय सांगाल, एकंदरीत काय परिस्थिती आहे, प्रचार कसा सुरू आहे, कोण निवडून येऊ शकतं? प्रचार हा जोरात चालू आहे आणि रोहित दादा हे 100% निवडून येतील. कशावरून? कारण की का 25 वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता आणि ते 5 वर्षाचं ते सांगतायत, पण आताशी 5 वर्ष झाली तो रोहित दादाला. आणि रोहित दादांनी 7% काम केलेलं आहे. तुम्ही जर का प्रशासकीय इमारती जर का पाहिला, रोड बघा, रस्ते बघा, लहान लहान मुलांचे त्यांना सायकली देणं म्हणा, लोकांचे ऑपरेशन करणं म्हणा, हे सगळं प्रभावी रोहित दादांनी काम केलेलं आहे. त्यामुळे रोहित दादा 100%, 110% निवडून येतील. काय काय समस्या आहे मतदारसंघात? आता मतदारसंघात फक्त समस्या आहेत रोजगाराच्या आहेत. पण रोहित दादांनी प्रयत्न केला होता MIDC आणायची. 1200 एकरात त्यांनी MIDC ते करणार होते, पण विरोधी पार्टी भाजपने ते होऊ नाही दिली. ते फक्त रोहित दादांनी कुठलंही काम आणलं तर ते म्हणजे त्याला खोडा घालतात आणि ते न होणार असं त्यांचा दृष्टिकोन असतो. ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतात. आता 2.5 वर्ष त्यांना भेटत नाही. 2.5 वर्षातून तुम्ही जर का म्हणलं की बाबा हे मुंबईसारखं झालं पाहिजे, पुण्यासारखं झालं पाहिजे, बारामतीसारखं झालं, कसं होईल सांगा. आणि तसं बघायला गेलं तर 25 वर्ष हा मतदारसंघ भाजपकडे होता, मग यांनी काहीच केलेलं नाही. मग आता त्याचा ते बॅकलॉग भरायचं काम चालू आहे. जेवढे बी जे आज राज्यकर्ते आहेत ते सगळे रोहित आपलं ह्यांच्याकडे आहेत, शिंदे साहेबाकडे आहेत आणि तेच त्यांचा घात करतील जे आता माणसं गेलेली आहेत. कारण की मागच्या वेळी ते रोहित दादाकडे होते, आता ते इकडे आहेत. एकंदरीत मानता रोहित पवार आमदार होतील इथं. राम शिंदेकडून पण तर तगडा प्रचार सुरू. राम शिंदेकडून आहे आता लढाई दोघांसाठी प्रतिष्ठेची आहे, पण रोहित पवार येतील निवडून. भाजपचा बालेकिल्ला होता हा मागे काही पंचवार्षिकमध्ये, त्यानंतर रोहित पवार निवडून आले. आता राम शिंदे आणि परत भाजप वर्चस्व मिळवण्यासाठी तर खूप प्रयत्न करेल, पण रोहित दादांचं काम भरपूर आहे मतदारसंघात. MIDCचा प्रश्न म्हणलं तर शिंदे साहेबांनीच आडवाडवी करून MIDC ही म्हणजे गाजर दाखवलोय, कोंबडीला आणतो, हे करतो. पण खरं तर रोजगारीचा प्रश्न हा गेल्या 25 वर्षापासून आहे ना त्यांच्याकडं मतदारसंघ होता, बालेकिल्ला म्हणतात ना भाजपवाले. तर मग हा महागच प्रश्न सुटायला पाहिजे होता. रोहित दादा आल्यापासून तरी कुठतरी आता सुरुवात झाली रोजगाराचा प्रश्न मिटण्यासाठी. तुम्ही काय करता? मी फौजमध्ये असतो, आर्मीमध्ये. तुम्ही जेव्हा इकडे येतात तेव्हा तुम्हाला काय समस्या वाटतात मतदारसंघातल्या? समस्या ह्याच की महागाई वाढते, एक रोजंदारी म्हणजे नवीन जे आमचे मित्र आहेत सगळे असेच हिंडतात,
कुणी म्हणजे नशा वगैरे ह्यातच चाललंय, तर त्यासाठी हा बेरोजगार एक तर म्हणजे की नशा बंद झाली पाहिजे कर्जतची, दुसरे रोजगार त्यांना काहीतरी मिळावा, आणि दुसरं रस्त्याचं पाण्याची समस्या आहेच कर्जतला पहिल्यापासून. संदर्भात सगळे रोहितदादांनी प्रश्न पूर्णतः मार्गी लावलेले आहेत जवळजवळ. आता राहिला विषय MIDC मंजुरीचा. ज्यावेळेस रोहित पवार निवडून येतील कर्जत जामखेड मतदारसंघातून, त्यावेळेस ह्यो 100% पहिला मुद्दा आहे. ह्यो अधिवेशनात ह्यो मंजूर होणार म्हणजे होणारच, असं मला वैयक्तिक खात्री वाटते. आणि राहिला विषय युवांचा, तर युवा जवळजवळ कुठं जॉबला, कुठं MIDCमध्ये, कुठं पुण्यामध्ये, पिंपरी चिंचवडमध्ये, बारामती अशा ह्या भागात आपले लोक जवळजवळ रोहितदादांनी कामाला लावलेले आहे. राम शिंदेकडून बरेच आरोप केले जातात की हे कामं राहिलेत, ते कामं राहिलेत, त्याबद्दल काय सांग? आता कसं आहे, राम शिंदे साहेबांनी वैयक्तिक ते आमदार बी होते, विधान परिषदेवर मागच्या दारातून ते गेलते बी. राहिला विषय केंद्रात सरकार त्यांचंच आहे, महाराष्ट्रात बी सरकार त्यांचंच होतं. मग त्यांच्या दृष्टिकोनातून किती कामं आले हे त्यांनाच विचारा तुम्ही. असं तर आम्हाला कुठं दिसलं नाही. आता आम्हाला जोपर्यंत आम्हाला काम दिसले तोपर्यंत आलं मंजूर होऊन अडथळा आला, आलं मंजूर होऊन अडथळा आला, अशीच कामं आम्हाला जवळजवळ दिसली. यावेळेस दोघांची सारखीच हवा आहे, काय सांगता येत नाही तसं, सारखीच हवा आहे दोघांची. प्रचार कसा सुरू आहे? प्रचार चालू आहे, जोरात चालू आहे. रोहित दादाचा पण चालू आहे आणि राम शिंदे साहेबांचा पण चालू आहे जोरात. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून यायला पाहिजे? आता तसं तर काय सांगता येत नाही मॅडम, कसं आम्ही गावापुरतं सांगू शकतो, पण बाहेर काय चालू आहे हे आम्हाला सांगता येत नाही ना. पण उमेदवार म्हणून कुणाकडे पाहतात की हे आपले प्रश्न सोडवतील? उमेदवार म्हणून आता दोघं बी सारखेच आहेत. आता राम शिंदे साहेब ते विधानसभेवर आमदार आहेत आता सध्याला, आणि रोहित दादांचं पण काम चांगलं आहे. राम शिंदे साहेब विजय होतील. राम शिंदे साहेबांचे कर्जत शहरात व कर्जत जामखेड तालुक्यात चांगले काम आहेत. ही लोकशाही आहे, हुकुमशाही नाही आहे. आणि रोहितदादांनी आत्तापर्यंत पाण्याबाबतीत तर इथं कर्जत शहरात व जामखेडमध्ये काहीच केलेलं नाही. आमच्या माता माऊलीच्या डोक्यावरचा हांडा हा राम शिंदे साहेबांनी उतरवला आहे. आमच्या कर्जतला पाण्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे कोणताही शासकीय अधिकारी येत नव्हता व आमच्या माता माऊलींना 4-4, 5-5 किलोमीटर पाण्यासाठी विहिरीवर किंवा हापशाला जायची गरज होती. आज शिंदे साहेबांमुळे आमची पाण्याची अडचण गेली, त्यामुळे शिंदे साहेब हे विजय होतील हे निश्चित आहे. कोणकोणत्या समस्या आहेत अजूनही की ज्या बदलल्या पाहिजे? आता समस्या अशा आहेत की रोजगाराचा विषय आहे इथला, आणि तो पण शिंदे साहेबांनी दुरुस्त करून कोंबळी येथे MIDC मंजूर करून आणलेलं आहे आणि ती कागदपत्री झालेलं आहे. त्याचं काम पण चालू होईल. नुसते खोटे आश्वासन शिंदे साहेब देत नाहीत. रोहितदादांनी फक्त आम्हाला आश्वासनं दिलेत, नुसते खोट्या बोलून भुलाबोलीचे कामं केलेत. कर्जतची बारामती करतो म्हणली, ती बारामती झाली. आत्तापर्यंत इथं काय झालं नाही 5 वर्षात. फक्त बोर्ड लावले, सोशल मीडिया केली, ह्याच्यापेक्षा वेगळं काय केलं. यावेळेस संधी कुणाला देणार? राम शिंदे. रोहित पवारांची जी कामं आहेत 5 वर्षे ते पहिले आमदार होतेच चालूमध्ये स्टँडिंग, त्यांनी त्या 5 वर्षामध्ये कर्जतला एकही मुतारी बांधली नाही. आणि आता लोकांना सांगायला लागले तुतारी वाजवा. कसे वाजवणार लोक? जर समजा कर्जतला मुतारीच नसेल तर तुतारी वाजवण्यात काय अर्थ आहे? तसं शिंदे साहेबांनी भरपूर कामं केलेले आहेत. हे रोडचे ब्लॉक टाकलेले आहेत कर्जतमध्ये. पहिलं कर्जतमध्ये फिरायला येत नव्हतं, पाऊस वगैरे झाला तर. त्याच्यामध्ये महिला भगिनी जे असतील, म्हातारे जे माणसं असतील, वृद्ध वयाचे, ते पाय घसरून पडायचे, कुठं काय व्हायचं. आत्ता ती परिस्थिती होत नाही आहे. आणि रोहित पवारांनी जे आश्वासनं दिलेले आहेत, आज पण तुम्ही भरपूर जागेवर जाऊन पहा, कुठं पण म्हणजे कर्जत शहरामध्ये जरी पाहिलं तरी पण सगळीकडे घाणच आहे. हे 5 वर्षापूर्वी नव्हतं. कर्जतला 1 नंबर म्हणून माझी वसुंधरा यांनी 1 नंबर बक्षीस मिळालेला आहे. मग ह्या 5 वर्षात काय, 2.5 वर्षात 5 वर्षात प्रलंबित कामं कोणकोणती मागच्या पंचवार्षिकमध्ये जी व्हायला पाहिजे होती पण नाही झाली? ते आता भरपूर आहेत ना. असं काय नाही की सगळे कामं केलेत म्हणून. कोणतंच काम केलेलं नाही आहे. आज समजा काम केलं असतं तर गोष्ट वेगळी आहे, पण कामच केलेली नाही आहेत त्यांनी. यावेळेस कर्जतकर बदल घडवतील? हो, 100%. म्हणजे कर्जतकरांनी आणि जामखेडकरांनी ठरवलेलंच आहे. ह्यावेळेस जे भीमा नदीचे पार्सल आहे ना, चपला घेऊन पळवणारच आहेत आणि ते पळणारच आहे. हे तितकंच खरं आहे. काय परिस्थिती मतदारसंघात कोण निवडून येऊ शकतं? आता परिस्थिती अशी जोरात झालेली की मतदारसंघाची मागच्या वेळेस आम्ही निवडून आणाय होतो त्यावेळेस सगळ्याच्या आधी बोर्ड लावला. आता मतदान झालं की
त्यावेळेस 20 तारखेला मतदान होईल, त्यांनी 21 तारखेला बोर्ड लावायचा, 22ला गुलाल खेळायचा, 23ला निकाल लागल. इतकं कॉम्पिटिशन त्यांना आहे ना, ते करून दाखवायचं. त्यावेळेस राम शिंदेच येणार, कारण इथनं मागं जी कॅनलला पाणी येत होतं आमच्या शिंदेसाहेब असताना 10 वर्ष कॅनलला पाणी आलं. ज्यावेळेस हे आमदार झाला आम्ही त्याच पक्षात होतो, त्यांचंच काम केलं. आमच्या गेटला अक्षरशः इल्डिंग केलं, इल्डिंग 3 वर्ष शिंदेसाहेब ज्यावेळेस आमदार झालं त्यावेळेस गेटनी पाणी आम्हाला आलं. त्याच्या आधी आमच्या गेटला इल्डिंग केलं. पाण्याची समस्या राम शिंदेंनी सोडवली. राम शिंदेनेच केलं. शेतीच्या पाण्याची समस्या राम शिंदेने सोडवली आणि कर्जतच्या पाण्याची समस्या सगळ्यात मोठी पाईपलाईन शिंदे साहेबांनीच आणली. फिल्टर प्लांट आणि ती 21 एकरात बघायला मिळेल. यावेळी तेच निवडून येणार. 100% तेच येणार. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला 100% राम शिंदे निवडून येणारला. राम शिंदे 51,000 मतांनी निवडून येणार आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे मॅडम. मतदारसंघामध्ये आता सध्या सगळ्या जगाला जरी वाटत असेल अटीतटीचा सामना आहे, पण जनमत जे आहे ते सन्माननीय आमदार रोहितदादा यांच्या बाजूनेच आहे. कारण गेल्या 5 वर्षापूर्वी रोहितदादा मतदारसंघामध्ये आलेले आहेत आणि त्या अगोदर जी परिस्थिती होती ती परिस्थिती बदलण्याचं 100% जरी दादांकडून काम झालं नसेल, का झालं नसेल तर त्यांची सत्ता नव्हती. 1-2.5 वर्ष कोरोना काळ होता आणि नंतर 6 महिने फक्त दादांना मिळाले. तरीसुद्धा दादांनी इतकं छान काम या मतदारसंघामध्ये कामाची त्यांच्या सुरुवात त्यांनी केलेली आहे आणि त्याच्यामुळं जरी या मतदारसंघातले जर पुढारी वर्ग जो आहे आपण म्हणतो तो पुढारी वर्गाने जरी दुसऱ्या पक्षामध्ये हे केलं प्रवेश केलेला असला तरी जी सामान्य जनता आहे ती दादांच्या बाजूने आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये गट्स आहेत ते आणि उगाचच आले आणि काहीतरी बोलले असं नाही. त्यांच्याकडे खरोखर असे प्लॅन्स आहेत, पुढे हे करायचं आहे ते करायचं आहे आणि ते 100% करणार. कारण आम्ही या 5 वर्षामध्ये पाहिलं आहे. आम्ही स्वतः पुण्याला होते आणि कधी इथं येऊन प्रॅक्टिस करेल, मी स्वतः एक वकील आहे, तर हा विचार कधीच नाही केला. मग रोहितदादांसारखा एक असा व्यक्ती आला या मतदारसंघामध्ये, आम्हाला लाभला म्हणून मी. आणि त्यांनी खरोखर म्हणजे 5 वर्षामध्ये खूप सुधारणा केली. काय म्हणजे जे सामान्य लोकांना जे गरजा आहेत किंवा जे पाहिजे ते त्यांनी ओळखलं म्हणजे सगळ्यांनाच माहीत असतं पण कोणी करत नाही. बाकी दुसरे सामान्य जनतेसाठी जे तहसील आहेत, बाकीचे ऑफिसेस आहेत ते चांगले प्रकारचे त्यांनी केलेले आहेत. आणि नुसता निधी आणून काही होत नाही, तो निधी अंमलात पण आणला पाहिजे आणि त्या सुधारणा घडून पण आणल्या पाहिजे. आणि सामान्य जनतेला पाहिजेच काय, लाईट पाहिजे, रस्ते पाहिजेत आणि थोड्याफार सुविधा ते चांगल्या प्रकारे पाहिजे, एवढंच. बाकी काय. आणि यूथला म्हणजे आम्ही असं अनुभवतो की दादा आहेत ना, आता इथे लोकांना कळत नाही असंच म्हणून मी, पुण्यामध्ये त्यांची एवढी क्रेज आहे, लोकांना अजून पण कळत नाही की रोहितदादा म्हणजे काय आहेत. त्यांचं ते विजन पण भारी. बाकी मी नाही बघितलं कोणाच्यातच म्हणजे ते गट्स नाही पाहिले किंवा ते विजन नाही पाहिले. त्यांचे आहेत म्हणजे आत्ता त्यांच्यासोबत बोलताना की हा आपण हे करू शकतो ना, तर मग बोलू. मी प्लेयर आहे ना, तर मग आपण दोघं डिस्कस करू, ह्या गोष्टी करता येईल असे त्यांच्याकडून ऐकायला मिळतं. पण मग बाकी दुसऱ्यांकडून ह्या गोष्टी कधीच नाही, प्राधान्यच नाही मिळत. तर त्यांच्याकडून आहे. मला वाटते आपल्या तालुक्यामध्ये सोनाली मंडलिक ती खेळते आणि ती आता सध्या आय गेस दिल्लीला आहे. तर तिला दादाने दत्तक घेतलेलं आहे. तिचा सगळा खर्च स्वतः दादा करतात. मग असे जर आमदार किंवा सरकार असं जर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा महाराष्ट्र म्हणण्यापेक्षा मी ऑल ओव्हर इंडियाचा जर विचार केला तर मग आपण कुठेतरी त्या लेवलला पोहोचतो. असं जर सरकार येत असेल तर महाराष्ट्रामध्येच पाहिजे असं सरकार मी म्हणेन. कारण आपल्यापुरता विचार करण्यापेक्षा मला वाटतं आपण सगळ्या महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे.